नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आजची आपली रेसिपी आहे ती ब्रेड पासून बनवलेली आहे आणि ती सगळ्यांची फेवरेट आहे। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडते आणि खायला खूप टेस्टी बनते। चला तर मग रेसिपीकडे वळूया। आता इथे बघू शकता अप्रतिम अशी आपली रेसिपी तयार झालेली आणि खायला खूप टेस्टी लागते। ही रेसिपी आहे ती एकदा बनवून तर बघा, घरातील सर्व मंडळी पुन्हा पुन्हा मागून खातील। ही आहे ती एक डिझर्ट रेसिपी आहे आणि याला शाही तुकडा बोलतात। इथे मी घरातील अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि खायला अप्रतिम अशी लागते। तर संपूर्ण रेसिपी बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा कसा शाही तुकडा बनवलेला आहे। आता इथे सुरुवातीला आपण अर्धा लिटर मी फुल फॅट दूध घेतलेलं आहे आणि ते एका टोपामध्ये आपण उकळण्यासाठी ठेवून द्यायचे। हे दूध आहे ते जास्त आटवायची गरज नाही, फक्त उकळवून घ्यायचं आहे। आता एक बाजूला आपण हे उकळवत ठेवूया आणि एक बाजूला आपण हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता। आता इथे काजू आणि बदाम आहे ते मी भिजत घातले होते आणि ते आपण असे बारीक कट करून घेतलेले आहेत। पिस्ता, काजू आणि बदाम इथं कट करून घेतलेले। बाकीचे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते मी तसेच ठेवलेले आहेत, त्याचा आपण तसाच वापर करणार आहे। आता इथं दुधाला चांगली उकळी आलेली, दूध आटवून घ्यायची अजिबात गरज नसते। त्यानंतर आता आपण जे कस्टर्ड पावडर आहे ती कस्टर्ड पावडर एका बाउलमध्ये 2 चम्मच घेणार आहे आणि त्यामध्ये रूम टेम्परेचरचं थंड दूध असेल ते थंड दूध थोडंसं घालून घ्यायचे, जेणेकरून आपण ती पावडर भिजवून घेऊ। त्यानंतर हे मिक्स करून घ्यायची पावडर आणि त्यानंतर मग आपण गरम दुधामध्ये थोडी थोडी ती पावडर लिक्विड केलेलं आहे ते घालत आपण मिक्स करून घ्यायचे। तुम्ही एकदम जर घातली तर मग त्याच्या गुठळ्या तयार होतील किंवा मग खाली लागली जाईल, त्यामुळे थोडी थोडी घालत आपण हे मिक्स करून घ्यायचे। लगेच दूध आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होते 2-3 मिनिटांमध्ये। त्यानंतर साखर बघा, अर्धी वाटीला थोडीशी जास्त घेतलेली आहे, पण मी स्पून न सांगते। इथं मी सुरुवातीला 6 चम्मच घातलेले टेबलस्पून आणि त्यानंतर मग आपण चेक करायचं आहे की किती आपल्याला गोड पाहिजे। त्यानंतर मग आणखीन साखर हवी असेल तर घालून घ्यायची आहे। इथं मी पाक वगैरे केलेला नाही, त्यामुळे साखर आहे ती मी दुधामध्येच ॲड करून घेणार आहे। आता इथं बघू शकता तुम्ही साखर थोडीशी कमी लागते, त्यामुळे मी परत 2.5 चमचा होता ती घालून घेतलेली। 8 ते 8.5 चम्मच इथं आपण साखर घातलेली। त्यानंतर जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ते आपण त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि 1-2 मिनिटं उकळी काढून घ्यायची। तर आता आपण कस्टर्ड पावडर घातली आहे, त्यानंतर उकळी येणं गरजेचं आहे, कारण की कस्टर्ड शिजलं पाहिजे। तर त्यासाठी आता इथं मला दूध कमी वाटतंय, त्यामुळे मी अर्धा कप आहे ते दूध यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि 2-3 मिनिटांसाठी आपण हे उकळवून घेणार आहे, म्हणजे जे कस्टर्ड घातलं होतं ते व्यवस्थित शिजलं जाईल। आता इथं बघू शकता चांगली उकळी आलेली आहे। आता आपण शेवटी त्यामध्ये 1 चम्मच आहे ती वेलची पावडर घालूया, त्यामुळे एक छान असा फ्लेवर येतो त्याला। आणि त्यानंतर आपण गॅस आहे तो बंद करून घेऊया। कस्टर्ड घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगली उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर गॅस आहे तो बंद करायचा आहे। आता हे दूध आहे ते जास्त जर घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये दूध थोडंसं ॲड करून घेऊ शकता। आता ते बाजूला ठेवलेलं आहे मी थंड करण्यासाठी आणि आता इथं आपण ब्रेड आहे तो कट करायला घेऊया। इथं इथं तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरला तरी चालेल, मी इथं व्हाईट ब्रेड घेतलेला आहे। आता ब्रेडच्या आहेत त्या साईडच्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। काय होतं, ज्यावेळेस आपण हे दुधामध्ये भिजवलं जातं किंवा तळलं जातं तर साईडच्या कडा आणखीन कडक होतात आणि मग ते आपल्याला जर ब्रेड तुम्ही अख्खा ठेवला तर मग तो कट करता येत नाही किंवा मग तो भिजलं जात नाही साईडच्या कडा। त्यामुळे काय आहे, साईडच्या कडा आहेत त्या काढून टाकायच्या आहेत अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण त्याचे आहे ते काप करून घ्यायचे। आता काप करताना पण तुम्हाला जशा आकारामध्ये काप हवे असतील तसे तुम्ही करू शकता, परंतु काय आहे ना, छोटी मुलं असलीत खायला की मग त्यांना कसं अख्खे काप असतील किंवा मोठे काप असतील तर ते कट करायला जमत नाही आणि मग खायला जमत नाही। तर त्यापेक्षा मी इथं मीडियम आकाराचे म्हणजे छोटेच जसे मुलांना खायला जमतील अशा आकारामध्ये काप करणार आहे, त्यामुळे मुलांना इझिली खाता येतात आणि ते भिजलेही जातात व्यवस्थित। आता इथे बघू शकता अशा प्रकारचे मी चौकोनी काप करून घेतलेले। एवढ्या आकारामध्ये तुम्ही ट्रायंगल च्या शेपमध्येही तुम्ही करू शकता। आता इथं आपण तूप घेतलेले 2 चम्मच आणि ते पागळवून घेतलेले। आता जास्त तूप जर असेल अवेलेबल तर तुम्ही ते पूर्ण तुपामध्ये तळूनही घेऊ शकता, परंतु मग ते जास्त तूप होतं। इथे मी शालो फ्राय करणार आहे। 2 चम्मच तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे तुकडे आहेत ते शालो फ्राय करून घ्यायचे। आता एक साईडनं 2 चम्मच तूप मला लागलेले आणि आता आपण एक साईडनं भाजल्यानंतर चम्मचच्या साहाय्याने असं आपण पलटी करून घ्या। एक साईड आहे ती कडक होती लगेच आणि त्यानंतर मग परंतु हे भाजत असताना एकदम स्लो गॅसवरती भाजायचे आहेत, नाहीतर मग ते एकदम जळले जातील।
तर अशा पद्धतीने आपण पलटी करून घेऊया, म्हणजे काय होईल, दुसरी साईड पण त्याची भाजली जाईल आणि त्यालाही तूप लागेल. आता इथं तूप आहे ते एक साईडला 2 चम्मच हे केलेलं आहे, तर आता दुसऱ्या साईडला पण आपण 1 ते 2 चम्मच तूप घालून घ्यायचं आहे आणि दुसरी साईडही चांगली भाजून घ्यायची आहे. आता इथं मी परत पलटी करून घेतलेले आहेत हे ब्रेडच्या तुकडे आणि आपण 1-2-3 मिनटं परत भाजून घेतलेले आहेत. हे पटकन भाजले जातात, काही जास्त वेळ लागत नाही, परंतु भाजत असताना थोडेसे चांगले सोनेरी रंगापर्यंत असे कुरकुरीत होतील, तर असे पण करून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, खायला खूप छान टेस्ट येते. आता इथे बघू शकता मी एका पॅनमधून काढून प्लेटमध्ये काढून घेतलेले. तुम्हाला आता इथं मी आवाज दाखवते की कशा प्रकारे याचा आवाज येतोय तो. बघितलं ना तुम्ही, एकदम कुरकुरीत असे आपले ब्रेडचे स्लाइस आहेत त्या मी करून घेतलेले आहेत. आता आपण जे दुसरे राहिलेले ब्रेडचे तुकडे होते तेही आपण तसेच भाजून घ्यायचे आहेत. एक साईडला थोडंसं भाजल्यानंतर त्या तूप सोडायचं आणि त्यानंतर दुसऱ्या साईडलाही तसंच भाजून घ्यायचं आणि त्याच्यावरती तूप सोडून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, तूप आपल्याला इथं कमी लागतं ज्यावेळेस तुम्ही शॅलो फ्राय करता त्यावेळेस, परंतु जर तुम्ही तळून घ्यायचं म्हटलं तर यामध्ये खूप तूप लागतं. चला तर आता आपलं शाही तुकडा तयार झालेला. आता आपण सर्व करायला घेऊया. आणि हा एक शक्यतो हे तुम्ही तूप अवेलेबल नसेल घरामध्ये तर तेलावरतीही तुम्ही भाजले तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने मी सर्व करून घेतलेले आणि त्यावरती दूध घालून घ्यायचं आहे. हे दूध आहे ते रूम टेम्परेचरला थंड करून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर हे तुम्ही असंच बाउलमध्ये घालायचं आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर 1-2 तासानंतर खायला घेतलं तरीही चालू शकतं. परंतु आता थंडी असल्यामुळे रूम टेम्परेचरवरतीच हे खाल्लेलं छान लागतंय. आता इथे बघू शकता आपला शाही तुकडा तयार झालेला आहे आणि दिसायला अप्रतिम असा दिसतोय आणि खायलाही खूप असा टेस्टी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. चला तर मग नक्की बनवून बघा आणि तुमचा शाही तुकडा तुम्ही बनवलेला कसा झालाय ती कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने तुम्ही प्लेटमध्येही बनवून सर्व करू शकता. किंवा मग आपण ब्रेड शिल्लक राहिलेला असतो किंवा अचानक पाहुणे येतात तर त्यांच्यासाठी काही डिझर्ट बनवायचा असेल म्हटलं तर तेव्हाही तुम्ही अशा पद्धतीचा शाही तुकडा आहे तो झटपट तयार करू शकता आणि तो घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये तयार होतो. चला तर मग बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.